नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत 16 एप्रिल 2017 महाराष्ट्र सेट या परीक्षेमधील टीचिंग ॲप्टिट्यूड या घटकावर विचारले गेलेले प्रश्न. प्रश्न क्रमांक 1. अध्यापनाचे प्रमुख उद्दिष्ट टिंबटिंब हे होय. द मेन ऑब्जेक्टिव्ह ऑफ टीचिंग इज ... ऑप्शन क्रमांक ए. अध्ययन सुलभ करणे, टू फॅसिलिटेट लर्निंग. ऑप्शन नंबर बी. अज्ञात तथ्यांबाबतची माहिती देणे, टू गिव्ह इन्फॉर्मेशन अबाउट अननोन फॅक्ट्स. ऑप्शन नंबर सी. आशय सोपा करण्यासाठी शैक्षणिक साधनांचा वापर करणे, टू यूज टीचिंग एड्स टू सिम्प्लिफाय द कंटेंट. ऑप्शन डी. विद्यार्थ्यांना अध्ययनासाठीच्या चांगल्या सवयी लावणे, टू फॉर्म गुड लर्निंग हॅबिट्स इन स्टुडंट्स. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए. अध्ययन सुलभ करणे, टू फॅसिलिटेट लर्निंग. अध्यापनाचे प्रमुख उद्दिष्ट काय आहे तर अध्ययन सुलभ करणे. पुढील प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 2. शैक्षणिक अध्ययन कालावधी अकॅडमिक लर्निंग टाईम ... यावर अवलंबून नसतो. अकॅडमिक लर्निंग टाईम डज नॉट डिपेंड अपॉन. आता यामध्ये काय विचारलेलं आहे की शैक्षणिक अध्ययन कालावधी कशावर अवलंबून नसतो हे विचारलेलं आहे. तर पर्याय क्रमांक 1 आहे आशय, कंटेंट. पर्याय क्रमांक बी. आशयाची काठिण्य पातळी, डिफिकल्टी लेवल ऑफ कंटेंट. पर्याय क्रमांक 3. अध्ययनासाठी व्यतीत केलेला कालावधी, टाईम स्पेंट फॉर लर्निंग. आणि पर्याय क्रमांक डी आहे विद्यार्थ्यांची अध्ययनाप्रती अभिवृत्ती, स्टुडंट्स ॲटिट्यूड टुवर्ड्स लर्निंग. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी. विद्यार्थ्यांची अध्ययनाप्रती अभिवृत्ती, स्टुडंट्स ॲटिट्यूड टुवर्ड्स लर्निंग ही शैक्षणिक अध्ययन कालावधी यावर अवलंबून नसतो. बाकी आशयावर अवलंबून असतो, आशयाच्या काठिण्य पातळीवर किंवा अध्ययनासाठी व्यतीत केलेल्या कालावधीवर अवलंबून असतो. फक्त विद्यार्थ्यांची अध्ययनाप्रती अभिवृत्तीवर तो अवलंबून नसतो. पुढील प्रश्न क्रमांक 3. उत्तम शिक्षकाचा अत्यावश्यक गुणविशेष ... हा होय. ... इज ॲन इसेन्शियल क्वालिटी ऑफ द बेस्ट टीचर. आता बघा याच्यामध्ये एखाद्या शिक्षकाचा इसेन्शियल क्वालिटी विचारलेली आहे. त्यामध्ये पर्याय क्रमांक ए. उत्तम विषय ज्ञान, स्ट्रॉंग सब्जेक्ट नॉलेज. पर्याय क्रमांक बी. अध्यापनाची मनापासून आवड, जेन्युइन इंटरेस्ट इन टीचिंग. पर्याय क्रमांक सी. ओघवती भाषा, लँग्वेज फ्लुएन्सी. आणि पर्याय क्रमांक डी. उत्तम सादरीकरण, गुड प्रेझेंटेशन. तर याचं काय उत्तर येईल? पर्याय क्रमांक बी. अध्यापनाची मनापासून आवड. जोपर्यंत शिक्षकाला तो शिकवत असलेल्या विषयाची आवडच नसेल तोपर्यंत ते विषय चांगल्या प्रकारे शिकवला जाऊ शकत नाही. त्यामुळे जेन्युइन इंटरेस्ट हा शिक्षकाचा हा टीचिंगसाठी अत्यावश्यक आहे. पुढील प्रश्न क्रमांक 4. अध्यापनाच्या टिंबटिंब पद्धतीमध्ये शिक्षक विशिष्टाकडून सामान्याकडे हे अध्यापनाचे सूत्र मॅक्झिम वापरतो. इन ... मेथड ऑफ टीचिंग, टीचर युजेस द मॅक्झिम नोन ॲज स्पेसिफिक टू जर्नल. पर्याय क्रमांक ए. विश्लेषणात्मक, ॲनालिटिकल. पर्याय क्रमांक बी. संश्लेषण, सिंथेसिस. पर्याय क्रमांक सी. उद्गामी, इंडक्टिव्ह. आणि पर्याय क्रमांक डी. अवगामी, डिडक्टिव्ह. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी. इंडक्टिव्ह. की इन इंडक्टिव्ह मेथड ऑफ टीचिंग, टीचर युजेस मॅक्झिम नोन ॲज स्पेसिफिक टू जर्नल. पुढील प्रश्न क्रमांक 5. शैक्षणिक साहित्याची टीचिंग एड निवड प्रामुख्याने टिंबटिंब यावर अवलंबून असते.
द सिलेक्शन ऑफ टीचिंग एड डिपेंड लार्जली ऑन द डॉट डॉट. पर्याय क्रमांक ए विद्यार्थ्यांचे वय, एज ऑफ स्टुडंट. पर्याय क्रमांक बी विद्यार्थ्यांची अभिरुची, इंटरेस्ट ऑफ स्टुडंट्स. पर्याय क्रमांक सी विद्यार्थ्यांचे वय व त्यांची प्रेरणा, एज अँड मोटिवेशन ऑफ स्टुडंट्स. आणि पर्याय क्रमांक डी विद्यार्थ्यांचा शैक्षणिक स्तर व त्यांचे वय, एज्युकेशनल लेवल अँड एज ऑफ स्टुडंट्स. तर याचं उत्तर काय आहे? पर्याय क्रमांक डी विद्यार्थ्यांचा शैक्षणिक स्तर व त्यांचे वय, एज्युकेशनल लेवल अँड एज ऑफ स्टुडंट्स हे काय करतं? टीचिंग एड्स यावरती अवलंबून असतात. शैक्षणिक साहित्याची निवड करत असताना प्रामुख्याने विद्यार्थ्याचे शैक्षणिक स्तर व त्यांचे वय यांना विचारात घेतले जाते. पुढील प्रश्न क्रमांक 6. शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीला श्रीमती सिंधू त्यांच्या वर्गातील विद्यार्थ्यांच्या क्षमता निश्चित करण्यासाठी प्रश्नोत्तरे घेतात. हे टिंबटिंबचे मूल्यांकन आहे. मिस सिंधू कंडक्ट क्वेश्चन आन्सर सेशन इन हर क्लास टू डिटरमाइन द ॲबिलिटीज ऑफ स्टुडंट्स ॲट द बिगिनिंग ऑफ अकॅडमिक इयर. धिस इज टर्म डॉट डॉट असेसमेंट. पर्याय क्रमांक ए आकारिक फॉर्मॅटिव्ह. पर्याय क्रमांक बी साकारिक समेटिव्ह. पर्याय क्रमांक सी निदानात्मक डायग्नोस्टिक. आणि पर्याय क्रमांक डी संकलित कम्युलेटिव्ह. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए आकारिक. तर हे फॉर्मॅटिव्ह असेसमेंटमध्ये येऊन जाईल. तर हे होते 2017 महाराष्ट्र सेट परीक्षेमधील अध्यापन अभियोग्यता या घटकावर विचारले गेलेले प्रश्न. तर पुढील व्हिडिओमध्ये आपण 2018 सेटवरील प्रश्न उत्तरे घेऊया. धन्यवाद.